पेठ वडगावात आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कॅन्डल मोर्चा. काश्मीर हल्ल्याचा निषेध. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवादी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या नेतृत्वाखाली 26 एप्रिल 2025 रोजी सर्वपक्षीय कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. भारताचे मिनी स्वित्झर्लंड असणारे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आपल्या कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांची अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून हत्या केली. यामध्ये निष्पाप 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. अतिरेक्यांनी एक प्रकारे भारतीय अस्मितेवर घाला घातला आहे. संपूर्ण भारतातून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला जात आहे. या अतिरेकी हल्ल्यामुळे जनसामान्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या नेतृत्वामध्ये पेठ वडगाव येथे सर्वपक्षीय कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन नगरपालिका चौक येथे या कॅन्डल मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार डॉक्टर अशोकराव माने बोलताना म्हणाले की यापूर्वीही पाकिस्तानच्या असल्या कुरापतींना भारताने जसाच तसे उत्तर दिले आहे. या भ्याड हल्ल्यात आपल्या अनेक निष्पाप भावांना आपले प्राण गमवावे लागले. भारताच्या इतिहासामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रसंगी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नक्कीच योग्य ॲक्शन घेऊन अतिरेक्यांना व त्यांच्या सूत्रधारांना धडा शिकवतील अशी मला खात्री आहे. या हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या निष्पाप भारतीयांच्या कुटुंबियांवर आलेल्या दुःखद प्रसंगात या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी व माझ्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनता सहभागी आहोत. आजच्या निषेध कॅन्डल मोर्चाच्या माध्यमातून आमच्या भावना सरकारपर्यंत व्यक्त करीत आहोत. यावेळी सर्व उपस्थितांनी मौन पाळून हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पेठ वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आप्पा माने, शहराध्यक्ष जगन्नाथ माने, युवा नेते वैभव हिरवे, नगरसेवक जवाहर सलगर, अमोल हुक्केरी, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, संतोष लडगे, बोराडे सर, तय्यब कुरेशी, नागेश नरंदेकर, मानसिंग चव्हाण, शरद बेनाडे, युवराज शहा, संभाजी बने, संजय सूर्यवंशी, सलीम मुल्लानी, युवराज वाळवेकर, नितीन चव्हाण, जिनेंद्र देसाई, बानू नदाफ, गीतांजली राजमाने, सुरेखा सूर्यवंशी तसेच हिंदुत्ववादी संघटना, विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.